आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक. म्हणजे धर्मपालन करत असताना मनुष्य कर्म तर करतच राहील आणि कर्म करत राहील तर संन्यास कसा घेऊ शकेल? देवी, जर तुम्हाला असं वाटत असेल की संन्यास घेतल्यानंतरच कर्म करणं सोडून द्यायचं, तर तुम्ही भगवान श्रीकृष्णांचा उपदेश समजूनच घेतला नाही. होय प्रभू, त्यांचं म्हणणं स्पष्टपणे मला कळलेलंच नाहीये, म्हणूनच तर मी तुमच्याकडून समजून घेऊ इच्छिते. देवी, ते तसं नाहीये जसं तुम्हाला वाटतंय. जगात जगण्यासाठी प्रत्येक प्राण्याला कोणतं ना कोणतं कर्म करावंच लागतं, जे जगण्यासाठी अनिवार्य आहे, आवश्यक आहे. जसं पोटाची भूक भागवणं प्रत्येक जीवासाठी अत्यावश्यक आहे, इतकंच काय तर स्वतःच्या पोटाची भूक भागवण्यासाठी संन्याशी देखील भिक्षा मागूनच गुजराण करतो. भिक्षाम देही, भिक्षाम देही. याचा अर्थ असा आहे की कोणीही कर्मातून मुक्त होत नसतं. परंतु जर भगवान श्रीकृष्णाची शिकवण समजून घेतली तर मनुष्य कर्म करत असताना देखील कर्मातून मुक्त होऊ शकतो. प्रभू, कर्म करताना कर्मातून कोणी कसा काय मुक्त होऊ शकतो? जसे स्वतः भगवान श्रीकृष्ण. हो देवी, मानव अवतारात भगवान श्रीकृष्णांचं जीवन आणि आचरण समस्त मानव जातीकरता संसारात राहताना देखील संन्यस्त वृत्तीने कसं राहावं याचं उत्तम उदाहरण आहे. त्यांनी संसारिक असताना देखील धर्म समजून कर्म केलं, परिणामांची कधीही त्यांनी चिंता केलीच नाही. म्हणूनच जेव्हा आवश्यक होतं तेव्हा युद्ध देखील केलं, कधी हरले कधी जिंकले, परंतु त्यांच्या चेहऱ्यावर तेच हास्य आणि त्यांच्या हृदयात तीच शांतता होती. त्यांनी ठरवलं असतं तर प्रत्येक विजयश्री माला प्रत्येक वेळेस त्यांच्या गळ्यात पडली असती, पण त्यांनी कर्म करताना देखील लाभ व हानी व त्यांच्या परिणामांची चिंता नाही केली कधी, आणि स्वतःच्या कर्तव्य पथावरून कधी ढळले नाहीत. सांसारिक नात्याने कंस त्यांचा मामा होता, परंतु धर्मरक्षणार्थ ते त्यांचा संहार करण्यासही कचरले नाहीत. म्हणूनच देवी, भगवान श्रीकृष्ण अर्जुनास यासाठी उपदेश देत आहेत की तुझा धर्म युद्ध करणं हा आहे, परंतु जर तू या भावनांच्या प्रवाहात वाहत जाशील आणि मनाला ताब्यात ठेवू शकत नसशील तर तू तुझ्या धर्माचं पालन नाही करू शकणार. यासाठी मनाला संन्यासी बनव आणि तुझ्या क्षत्रिय धर्माचं पालन कर. हे केशव, एका बाजूला तू संन्यासाबद्दल बोलतोयस, संन्यासासारखं सर्व नात्या गोतांचे बंध तोडायला सांगतो आहेस, आणि दुसऱ्या बाजूला मला कर्म करायला सांगतोयस. या दोन्ही गोष्टी परस्पर विरोधी आहेत. तुला ठाऊक आहे की मनुष्य जेव्हा एखादं काम करतो तेव्हा त्या कामाचं विशिष्ट कारण असतं, कुणीतरी प्रेरक असतो ज्याच्या प्रेरणेने मनुष्य कर्म करत असतो. एखादी भावना तरी नक्कीच असते, ज्या भावनेच्या पूर्ततेसाठी मनुष्य चांगलं वा वाईट काहीतरी कर्म करत असतो. अर्थात कर्माच्या मुळाशी एखादी भावना असतेच, आणि भावनेच्या मुळाशी कोणतं ना कोणतं नातं असतंच, कारण कुठल्या ना कुठल्या नात्याच्या मुळाशीच तर भावनेचा उगम होत असतो. त्यामुळे जर मनुष्य सर्व नाती तोडून टाकेल, त्याच्या भावनांचा त्याग करेल, तर मग तो कर्म तरी कोणासाठी करेल? त्याच्या धर्मासाठी. धर्मासाठी? हो, त्याच्या धर्मासाठी. अर्थात धर्मासाठी भावनेची आवश्यकता नसते का? नाही, धर्मासाठी भावनेची नाही, तर स्वतःच्या कर्तव्य ज्ञानाची आवश्यकता आहे. वाह प्रभू वाह.